रोज रोज टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न आपल्या सगळ्याच मैत्रिणींना पडतो. तर अशा वेळी एक आपण चार्ट टाईपमध्ये ठरवलेलं असतं, की ह्या दिवशी हे द्यायचं. पण तेच-तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो आणि भाजीपाला कधी घरात असतो, कधी नसतो, असं सुद्धा होतं. तर अशा वेळी ना मी ऑलमोस्ट म्हणजे आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा तर अशा प्रकारची मटकीची उसळ डब्याला नक्कीच देते आणि ही खाण्यासाठी ना अतिशय छान लागते. म्हणजे अगदी लहान मुलंसुद्धा कमी तिखटाचं केलं ना, तर अगदी आवडीने खातील. तर इथं मी ना घरच्या घरीच मटकीला मोड आणून घेतलेले आहे. कारण बाजारामध्ये कशाही प्रकारचे मोड म्हणजे पाण्यामध्ये वगैरे खूप खराब पाण्यामध्ये भिजवतात. त्यामुळे मटकीला मी मोड अशाच प्रकारे घरीच आणते आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा अगदी झटपट म्हणजे एका रात्रीमधून मोड येतात व्यवस्थित असे. जर तुम्हाला त्याची कशाप्रकारे मोड आणायचे ते जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं मी ना घरीच मोड आणलेले होते त्याच्यामुळे मी काही धुतले वगैरे नाही. डायरेक्टली मी याच्यामध्ये पाणी टाकलं संपूर्ण बुडेल एवढं आणि त्यानंतर मग जवळपास आपल्याला 15 ते 20 मिनिट याला छान असं उकळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त घाई असेल तर तुम्ही कुकरची एक शिट्टीसुद्धा करू शकता. तर इथं मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो आणि इथं 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. तर आपल्याला आलं आणि लसूण आहे ना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं असेल किंवा मग खिसणीवरती खिसूनसुद्धा तुम्ही ते घेऊ शकतात. आता इथं मी ना जे कांदा आणि टोमॅटो आहे ना, तर ते छान असं बारीक चॉप करून घेते. जेवढं शक्य असेल ना, तेवढं छान बारीक चॉप करून घ्यायचं म्हणजे मटकी जी आहे, तर ती उसळ त्याची चविष्ट लागते. तर इथं तुम्ही बघू शकता मी टोमॅटो जेवढं शक्य होतं ना, तर तेवढं छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे. तर आता इथं ना आपले मटकी तोपर्यंत एका साईडला छान अशी उकळलेली आहे. तरी एकदा उकळी आली ना, त्याच्यानंतर आपल्याला जवळपास 5 ते 10 मिनिटं आणखी उकळू द्यायचं. म्हणजेच कारण आपण डब्यामध्ये सुकी भाजी बनवणार आहोत, म्हणजे सुकी मटकीची उसळ. त्याच्यामुळे मग त्यामध्ये आपण पाण्याचा वापर जास्त करणार नाही आहे. त्यामुळे मग जास्त पाणी न टाकता इथंच आपल्याला हे व्यवस्थित 80 ते 85% शिजवून घ्यायची. तर आता इथं मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी टाकणार आहे तेल. तर आता इथे मी जवळपास दीड पळी तेल टाकणार आहे. खूप जास्त तेलाची अजिबात गरज नसते. कारण की कमी तेलामध्ये पण ह्या भाज्या ज्या आहेत काही-काही तर त्या खूप छान चविष्ट होतात. तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान फुलू द्यायची. मोहरी छान फुलली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. तर माझा चमचा थोडासा छोटा आहे मसाल्यातल्या डब्यातलाच त्यामुळे मी अर्धा चमचा सांगत आहे. त्यानंतर थोडासा हिंगसुद्धा टाकायचा म्हणजे चव खूप छान लागते. जिरं, मोहरी, हिंगाची छान अशी फोडणी तयार झाली, की त्यामध्ये आपण जो बारीक कांदा कट करून घेतलेला होता, तर तो संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा. सुरुवातीला 3 ते 4 मिनिट कांदा छान परतवून घ्यायचा आणि त्यानंतर मग जी आपण आलं लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली होती ना, तर ती यामध्ये नंतर टाकून घ्यायची. पण शक्यतो जी आलं लसूणची जी पेस्ट आहे ना, तर ती कांद्यामध्येच छान अशी फ्राय करून घ्यायची. म्हणजे तिचा जो कच्चेपणा असतो, तर तो वास वगैरे जो असतो, तर तो संपूर्ण यामध्ये निघून जातो. त्यानंतर कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान असं 2 ते 3 मिनिट छान परतवून घ्यायचं. ते छान परतलं, की त्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचं टोमॅटो. तर या ठिकाणी ना टोमॅटोचा नक्की वापर करा कारण की त्यामुळेच जी उसळ आहे तर तिला छान अशी टेस्ट येते. जर तुमच्याकडे समजा टोमॅटो वगैरे नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडासा लिंबाचा रस जरी यामध्ये घातला ना, म्हणजे वरतून जरी घेतलं त्यामध्ये खाताना तर खूप छान लागते. तर इथं मी टोमॅटोसोबत ना जेवढं मटकीला मिठाची गरज आहे ना, तर तेवढं संपूर्ण मीठसुद्धा मी यामध्येच टाकून घेतलेलं आहे. जेणेकरून काय होईल, की टोमॅटोसुद्धा छान असा लवकर नरम होईल. मीठ टाकल्यामुळे ना इथं टोमॅटोसुद्धा छान लगेचच 3 ते 4 मिनिटमध्ये नरम होतो. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे आपण रोजच्या जेवणामध्ये बेसिक मसाले वापरतो ना, तर ते यामध्ये मी टाकून घेत आहे. तर इथं मी पाव चमचा हळद, त्यानंतर जो आपले लाल तिखट किंवा जो आपला घरगुती रोज तुम्ही जेवणामध्ये मसाला वापरत असाल, तर तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा. जर तुम्ही लाल तिखटाचा या ठिकाणी वापर करत असाल ना, तर थोडंसं अगदी पाव चमचा त्यामध्ये गरम मसालासुद्धा नक्की घाला. हे जे मी लाल तिखट टाकलं ना, तर त्यामध्ये ऑलरेडी सगळे गरम मसाल्यांचं प्रमाणसुद्धा आहे. त्यामुळे मग मी ते त्यामध्ये थोडाफार गरम मसाला वरनं टाकला नाही आहे. तर सुरुवातीला काय करायचं, की छान हे व्यवस्थित असं आणखी नरम होण्यासाठी
बेसिक मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये जे आपण मटकी उकळून घेतलेली होती ना, तर तेच थोडंसं पाणी यामध्ये घालायचं. जर खूप जास्त पाणी घातलं ना, तर मग खूप जास्त वेळ आपल्याला भाजीला कोरडं करत बसावं लागतं. त्यामुळे अगदी पाव कप पाणी यामध्ये मी घातलं आणि इथे तुम्ही बघू शकता छान आणखी हे अजून नरम होत आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी आपण जी मटकी उकळून घेतली होती ना, तर ती संपूर्ण मटकी यामध्ये टाकून घ्यायची. आणि हो, जर हे पाणी तुम्ही यामध्ये टाकत नसाल, दुसरं पाणी टाकत असाल, तर ते जे आपण मटकी उकळवलेलं पाणी आहे ना, तर ते फेकून न देता त्यामध्ये मीठ टाकून पिऊन घ्यायचं. कारण की त्यामध्येच खरं तर खूप जास्त पोषक तत्व वगैरे असतात. त्यामुळे ते फेकून न देता ते आपण पिऊन घ्यायचं किंवा घरात लहान बाळं असतील, लहान मुलं असतील, तर त्यांना द्यायचं. तर आता इथं तुम्हाला असं दिसत असेल की खूप जास्त मटकी अशी लालसर वगैरे झालेली नाही आहे. पण जसं-जसं मटकीला म्हणजे शिजेल किंवा एक छान असं त्यामध्ये मिक्स होईल, तर हळू तिला छान असा कलरसुद्धा येतो. तर तुम्ही इथं बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर मटकीला छान असा कलर आलेला आहे. आणखी अजून त्यामध्ये थोडंफार पाणी आहे. ते संपूर्ण पाणी जोपर्यंत कमी होत नाही ना, तोपर्यंत भाजीला एक छान असा लालसर कलर येतो. तर या भाजीला ना खूप जास्त हलवायची वगैरे गरज नसते. त्यामुळे अगदी झटपट असा स्वयंपाक आपला तयार होतो. तोपर्यंत मी एकीकडे पीठसुद्धा मळून घेतलं आणि चपातीसुद्धा बनवायला सुरुवात केली. जोपर्यंत आपलं संपूर्ण भाजी छान अशी तयार होत नाही ना, तोपर्यंत इथे आपल्या एका साईडला छान चपात्यासुद्धा बनवून होऊन जातात. तर सकाळच्या घाईमध्ये असे पटापट म्हणजेच अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी जर आपण म्हणजे टिफिनसाठी बनवल्या आणि त्याही चविष्ट आणि सोबतच मेन म्हणजे पौष्टिक, तर खायलासुद्धा छान लागतात आणि अगदी लहान मुलांचा जरी टिफिन असेल ना, तर ते सुद्धा आवडीने खातात. तरी तर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटामध्ये आपली मटकीची उसळ अगदी झटपट आणि चविष्टसुद्धा छान अशी तयार झालेली आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती मस्त आला आहे. तर आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आणि त्यानंतर छान बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. चला तर मग मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.